बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापुरात हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकाने बुधवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या महामार्गावर रास्ता रोको करून सावळेश्वर टोलनाक्याजवळ टायर जाळून तसेच अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले। आंदोलन सुरू असताना न थांबल्याने संतप्त झालेल्या ट्रक चालक आंदोलकांनी दुसऱ्या ट्रक चालकाला चपलीचा हार दाखवला। घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात। या प्रसंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले। यावेळी अधिक माहिती ट्रक ड्रायव्हरने दिली आहे। ड्रायव्हर कुठला जाणून बुजून ऍक्सिडेंट करत नाही। मोटरसायकल वाले किंवा फोर व्हीलर वाले हे मुद्दामून आडवे येतात, अचानक ऍक्सिडेंट होतो। ड्रायव्हर कुठलाही ऍक्सिडेंट करत नाही। मग हा कायदा कशामुळे काढला? कारण काय ह्या कायद्याचं? फक्त ड्रायव्हरांना का तकलीफ? फक्त ड्रायव्हरांसाठी का तकलीफ? 7 लाख रुपये 10 लाख रुपये जर ड्रायव्हरकडे असते तर ड्रायव्हरनं नोकरी केली असती का? तो पैसा व्याजाने देऊन तो खात बसला असता, घर सांभाळत। हा कायदा कशासाठी काढला? जगायचं ड्रायव्हरची फॅमिली किंवा ड्रायव्हर समजा 10 वर्ष जेलमध्ये गेला तर त्या ड्रायव्हरच्या फॅमिलीसाठी कोण जिम्मेदार आहे? ड्रायव्हरला निदर्शन करण्यासाठी मी ड्रायव्हरने कुठलं पत्र निदर्शन करण्यासाठी दिलं नाही, पण गव्हर्नमेंटने असं कुठला कायदा अंमलात आणलाय आणि हा ड्रायव्हरसाठी पुरत केलाय असा कुठला नियम आहे का? अचानक ह्यानी हा कायदा चालू केला, कशामुळे केला ह्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही। बरं, तुम्ही आता रास्ता रोको केलं, पुढची दिशा काय असणार आहे तुमची? पुढची दिशा काय? हा जो कायदा केलाय हा कशासाठी माघारी घ्यायला? ह्याचा माघारी घेण्यासाठी कारण ह्यांनी एक आम्हाला गव्हर्नमेंटने हे करावं की बाबा ह्यासाठी हे कायदा केलाय किंवा ह्यासाठी हे केलाय, हे माघारी रद्द करावं।